आम्ही दुपारच्या वेळी खेळत होतो. आम्ही त्या शेतात गेलो आणि सरप्राइझिंगली आम्हाला तिकडे चांगल्या प्रकारचे कांदे म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीचे कांद्याचे ढिगाचे ढिग दिसले. जिथे आम्हाला एक कांदा मिळत नव्हता, ढीग पडलेत. शर्टला असं झोलीसारखं केलं त्यांनी, पण आम्ही पाहिलं की एकही कांदा नव्हता तिकडे. आता झोली भरायची कशी? पण तिथे वाळलेले जळलेले कांदे असतात. त्यांनी काय केलं, तो ते कांदे कलेक्ट करायला लागला. तो मी त्याला म्हटलं की हे कांदे काही कामाचे नाही, कोण खाणार नाही, उलट आपल्याला शिव्या पडतील. पण तो काही ऐकत नव्हता आणि तो कलेक्टच करत होता. त्याचं बिहेवियर वॉज व्हेरी अबनॉर्मल. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तुमच्याकडे अजून कोणती गोष्ट आहे? एक आहे, शेअर करीन. वेन आय वॉज मी 17-18 इयर्सचा होतो. चांगला मित्र माझा, मुंबईवरून आम्ही गेलेलो एका स्थळी आणि परत ते देवस्थानच होतं. कारण लो बजेटमुळे आम्ही देवस्थानच आम्हाला अफोर्डेबल होतं. तर सगळी घेऊन जायचे आम्हाला, स्वस्त पडायचं, घरगुती जेवण असायचं, व्हेरी सिम्पल लिव्हिंग. तर आम्ही दुपारच्या वेळी खेळत होतो. आता आम्हाला एवढं तर माहीत आहे की दुपारची वेळ 12ची सुमार असते, थोडं वेगळं असतं. नेगेटिव्हिटी एकदम फुल पॉवरफुल असते. बट खेळता खेळता कोणाला काहीच आठवत नाही. तर जेव्हा त्या आश्रमाच्या समोर एक हायवे होता, हायवेच्या पुढे एक पडीक जागा होती, पडीक रोड होता आणि त्याच्या पुढे अजून एक रस्ता होता. त्या रस्त्याच्या पाठीमागून शेतं चालू व्हायची. सो देर इज अ हायवे, मग पडीक जागा, मग छोटा कच्चा रस्ता डांबरचा आणि त्याच्या पाठी शेती. आता झालं असं, माझ्या मित्राने सांगितलं की आपण जाऊया आणि आपण तिकडे ना एक सुका कुवा आहे, बावडी, आम्ही गुजरातीमध्ये कुवा म्हणतो. तर सुकी बावडी आहे आणि त्याविषयी आपण खूप काय ऐकलंय, जाऊया का? मी म्हटलं रिस्की आहे. तर मला म्हणतं काही नाही, जाऊया. आता आम्ही गेल्यानंतर सगळं क्रॉस केलं. आम्ही त्या शेतात गेलो आणि सरप्राइझिंगली आम्हाला तिकडे चांगल्या प्रकारचे कांदे म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीचे कांद्याचे ढिगाचे ढिग दिसले. जिथे आम्हाला एक कांदा मिळत नव्हता, ढीग पडलेत. मी म्हटलं अरे एवढे ढीग पडल्यात, आता काय करायचं याला? आपण ना येताना घेऊन जाऊ आणि जी लोक जेवतात ना त्यांना फोडून देऊ, म्हणजे असं फोडायचं गावठी स्टाईलनी आणि त्यांना द्यायचं, तर ते खुश होतील. तर त्याने म्हटलं ठीक आहे, आपण घेऊन जाऊ. मग पुढे आम्ही गेलो, म्हटलं की ही बावडी आहे, आपण बावडी बघूया. तर बावडी बघितल्यानंतर बावडी पूर्ण सुकी होती आणि खूप डीप होती. तिला पाणी लागलेलं नव्हतं. आतमध्ये मोठमोठ्या दगडी पडलेल्या होत्या, जसं कोणीतरी रागात मारले असतील आतमध्ये, आणि लाकडाचे फांद्या होत्या. आम्ही पाहिलं, आम्हाला एकदम हॉरिफाईड वाटलं. मी म्हटलं हे किती डेंजरस आहे आणि जर ह्याच्यात कोण पडलं तर रक्तबंबाळ होऊन तिथेच मरेल. कारण त्या बावडीला दगडं लागलेले पण पाणी नव्हतं. आम्ही म्हटलं ठीक आहे, आता झालं तुझं बावडी बघून, आता आपण जाऊया, कांदे गोळे करूया थोडेफार. तर शर्ट होतं ना, शर्टला असं झोलीसारखं केलं त्यांनी, पण आम्ही पाहिलं की एकही कांदा नव्हता तिकडे. आता झोली भरायची कशी? पण तिथे वाळलेले जळलेले कांदे असतात, म्हणजे जुना जो पीक आहे ना ते काढायला ती लोक आग लावतात, मग त्याच्यातले जे वाळलेले असतात ते बाहेर येतात. तर त्यांनी काय केलं, तो ते कांदे कलेक्ट करायला लागला. तो मी त्याला म्हटलं की हे कांदे काही कामाचे नाही, कोण खाणार नाही, उलट आपल्याला शिव्या पडतील. पण तो काही ऐकत नव्हता आणि तो कलेक्टच करत होता. त्याचं बिहेवियर वॉज व्हेरी अबनॉर्मल, विचित्र वागत होतं. म्हणजे जसं की त्याला डायमंड मिळत आहेत आणि तो फटाफट जमा करतोय आणि घाणेरड्या छोट्या काकड्या आणि ते कांदे वगैरे घेतोय. आता मला ना देवाच्या कृपेने मला वाटलं काहीतरी वेगळं आहे. मी त्याला कॉलरमध्ये असं पकडलं, मित्र आहे माझा, त्याची झोली होती, त्याच्यावर हात मारला आणि लिटरली ते थोडेफार ते घाणेरडे कांदे होते वाळलेले, ते खाली पडले. मी त्याला घेऊन त्या शेताच्या बाहेर आलो. मग परत त्या कच्च्या रोडवरून मी मेन हायवेवर येऊन त्याला आश्रममध्ये घेऊन गेलो. तो माझ्यावर रागवला, अरे का तू मला कलेक्ट करू दिलं नाही? मी त्याला म्हटलं की वेड्या, ते सगळे खराब कांदे होते आणि 12च्या सुमारास होती आणि हे काहीतरी वेगळं होतं. त्याने मला म्हटलं काय होतं? मी म्हटलं हे याला म्हणतात छलावा.
तर तो काहीतरी वेगळं दाखवतो आणि काही वेगळंच असतं. हे लाईव्ह एक्सपिरियन्स होते माझ्या लाईफमध्ये जेव्हा मी पाहिलं अँड इट वॉज व्हेरी हॉरिफाईड. म्हणजे दिवसात ढवळ्या 12 वाजता तुम्हाला असं होतं की तुम्हाला असं वेळ लागतंय कोणत्या गोष्टीचं काहीतरी, म्हणजे तुम्ही त्याच्या पाठी ते तुम्हाला हिप्नोटाईज करतात, आकर्षित कर. आकर्षित करतात. म्हणजे सगळ्यांना असं होत नाही, कोणाचं म्हणजे सगळ्यांचे जीन्स वेगळे असतात, त्यांचं विल पॉवर वेगळं असतं. इट डिपेंड. पण खतरनाक होता त्यावेळी. तुम्हाला काय वाटलं असेल, कसं वाटतं तुम्हालाच ठाऊक. हां, ॲक्च्युअली कसं होतं की जेव्हा तुमचं वय कमी असतं ना, तेव्हा तुम्ही बिंदास असता. बरोबर. माणूस रिस्पॉन्सिबल लग्नानंतर होतो, तर त्यावेळी तो जास्त घाबरतो. पण त्यावेळी थोडं एवढं नव्हतं. घाबरायचो आम्ही. मी खूप घाबराय आहे. पण एवढं नव्हतंच.